5G. एरवी गर्दीनं ओसंडून वाहणारं CST स्टेशन रविवारचं मात्र जरा शांत झोप घेत असतं आणि याच वेळी या स्टेशनवर जमतात काही उत्साही भटके ट्रेकर्स. ठरलेल्या ट्रेनचा ठरलेला डबा, पण आजचा प्रवास हा ऑफिस आणि कॉलेज पासून दूर नेणारा. ट्रेकिंगच्या दुनियेत रिलॅक्स करणारा. ट्रेकला जातो तेव्हा गोष्ट वेगळी असते ती, म्हणजे बाहेरचा निसर्ग बघण्यासाठी खास धावत जाऊन खिडकी पकडतो आणि जो काय निसर्ग असेल तो बघतो. विशेष म्हणजे जेव्हा 2-3 तासाचं म्हणजे जर का कर्जत किंवा त्याच्या पुढचं नाशिक वगैरे ते रेंज असेल तेव्हा तिकडनं ज्या वेगवेगळ्या जे पिनॅकल्स दिसतात किंवा ज्या रेंजेस दिसतात, काही किल्ले दिसतात ते माहिती असतात, ते नीट निरखून बघता येतात. त्याच्यामुळे मग तो एक आनंद वेगळाच असतो आणि प्रत्येक ऋतूमध्ये वेगवेगळ्या छटा मिळतात. म्हणजे त्या निसर्गाच्या, म्हणजे उन्हाळ्यात गेलं तर वेगळा दिसतो, पावसाळ्यात वेगळा असतो, सगळंच वेगळं असतं. त्यामुळे ते खिडकी ही पकडणं हे गरजेचं असतं त्यावेळेस तरी. या प्रवासात जुने मित्रमैत्रिणी भेटतात, काही ओळखी नव्यानं होतात आणि गप्पांचे अड्डे जमतात. ट्रेकच्या अनुभवांची देवाणघेवाण होते आणि गाणीही रंगतात. जनरली सुरुवात होते ती आयदर देवाच्या गाण्याने किंवा महाराष्ट्र गीताने आणि शेवट होतो ते आपले नवीन पिक्चर मधले हिंदी गाण्यांनी आणि याचे. पण याच प्रवासात काही महत्वाची कामही होतात. मी आजच्या ट्रेकची खजिनदार आहे. माझं काम आहे पैसे गोळा करायचे आणि त्याप्रमाणे जिकडे लागेल त्याप्रमाणे खर्च करायचे. पण पैशांबरोबरीनच माणसांचाही ताळमेळ ठेवावा लागतो. एकटी जर मी राहिले स्टेशनला, तर स्टेशनवरून पायथ्याशी जायला 250, 300, 400 जो काय खर्च आहे तो मला एकटीला अफोर्ड करायला लागेल उगाच एका छोट्याशा चुकीमुळे. सो त्यामुळे काउंटिंग दुसरं मी असो ना तर दुसरं कोणी असो, एवढं उगाच अफोर्ड करण्यापेक्षा बेटर आम्ही एकदा काउंटिंग केलेलं बरं. टेक्निकल लीडर म्हणून अपॉइंट करू आपण. आपल्या ट्रेक मेंबर्सची सुरक्षा ही ट्रेक लीडरची मुख्य जबाबदारी. म्हणूनच ट्रेकिंगचं प्लॅनिंग हे खूप आधीपासूनच सुरू होतं. पाऊस भरपूर झालेला आहे, अजून नाही पण आपण मला वाटतं कोंढाणा केवला जायला हरकत नाही. सळी करायची, पॉइंट करायचा. सगळ्यांना फोनवर, SMS वर किंवा ईमेलवर कळवण्याचं पहिलं काम आहे, कारण आपल्याला क्राऊड पाहिजे, त्याशिवाय काही ट्रेकला मजा नाहीये. आणि पावसाळी ट्रेकला तर अजिबातच नाही. ट्रेकसाठीची टीम निवडली जाते आणि या निवडीचा निकष असतो ट्रेकच्या वाटांचं परफेक्ट नॉलेज. सगळ्यात महत्वाचं ट्रेकमध्ये ते रूट, प्रत्येक निदान एका माणसाला तो ट्रेक रूट अगदी व्यवस्थित माहिती असायला पाहिजे. प्रत्येक जण कळवतो. शिवाय माहिती असणं गरजेचं आहे ते ट्रेकिंगचे बेसिक रूल्स. पहिले म्हणजे थोडं तरी खाणं प्रत्येकाजवळ स्वतःचं असलं पाहिजे, कारण बऱ्याचदा अशी शक्यता असते की ग्रुपमधून एकटाच माणूस कुठेतरी भरकटला जातो किंवा हरवतो. दिवसभर पुरेल इतकं तरी खाणं असणं आवश्यक आहे आणि थोडं तरी पाणी जवळ पाहिजे. पायामध्ये बूट कंपल्सरी आहे, कारण बाहेर साप चावणं वगैरे चावण्याचे बरेच प्रकार होऊ शकतात. त्यासाठी पायांची सेफ्टी म्हणून बूट कंपल्सरी आहे. फुल शर्ट फुल पॅन्ट घालून यावं, कारण तेच की काटे लागतात किंवा बाकी उन्हाचा त्रास बऱ्याचदा होत असतो, हे सगळ्यापासून वाचण्यासाठी. आउटडोर गिअरचं मार्केट सध्या भारतात विस्तारतंय. आपण वापरत असलेली वस्तू ब्रँडेड असण्यापेक्षा ती सुरक्षेच्या निकषांवर किती खरी उतरतीये हे तपासून बघणं जास्त जरुरी आहे. मान्सूनचा खूप मोठ्या प्रमाणावर क्राऊड आता जायला लागलाय पूर्वीच्या मानाने. खूप मोठ्या म्हणजे स्पेशली यंगस्टर्स हे पहिली हाईक जी इंट्रोड्यूस होते ना ती युजली कॉलेजमधनं किंवा 11वी-12वी मधनं आणि नंतरच्या ह्याच्यातनं चालू होते. आणि मग प्रतिदेश नेहमी जाणारे जे जुने जाणते असतात ते पूर्ण पावसाळा चालू झाल्यावर जायला लागतात. छोट्या बॅकपॅक्स, नंतर रेनवेअर म्हणजे पॉन्चो की ते पूर्ण आपले बॉडी कव्हर करतं असं पॉन्चो, नंतर वॉकिंग स्टिक
आणि पाण्याच्या बाटल्या वगैरे एवढं. हंटर शूज मेन म्हणजे हंटर शूज की ते आपले शहरी शूज जे घसरून पडायची भीती असते तर त्याला ज्याला रबर सोल असलेला बूट असतो ते हंटर शूज कामाला येतात. तुम्ही घरी राहा किंवा निसर्गाच्या सानिध्यात रोजच्या सवयीच्या वस्तू तुम्हाला लागणारच. पण ट्रेकला जाताना याच वस्तू होतात पोर्टेबल, कुठेही कधीही कशाही सहज वापरता येतील अशा. म्हणजे तुमचं बिऱ्हाड तुमच्या पाठीवर. तुमचा ट्रेक जर 2-3 दिवसांपेक्षा जास्त दिवसांचा असेल तर खास रात्री झोपण्यासाठी आणि पावसापासून संरक्षण म्हणून हा नायलॉनचा तंबू जो वॉटरप्रूफ आहे. मोजक्या आणि अत्यावश्यक शिदोरीवरचा हा प्रवास स्वतःला जोखण्यासाठीचा. स्पेशली वी हॅव स्टोर्स ॲज वेल. ज्या मान्सूनसाठी आपण कुठे ट्रॅकिंग मध्ये चाललाय तर तुम्ही जेवण ऑन द स्पॉट बनवू शकता. तर अशा प्रत्येक गोष्टी आम्ही ठेवलेल्या आहेत इथे. या जय्यत तयारीनिशी सुरुवात केलीत तर ट्रेक फसणार नाही. इथे आलेल्या सगळ्यांपैकी किती जण तयारीनिशी आलेत हे कळेलच. कर्जत स्टेशन आलं आणि बरोबरीनं पाऊसही. कर्जत स्टेशन पासून 12 किलोमीटरवर आहे कोंडिवड गाव. आणि तोच आहे आपल्या ट्रेकचा बेस कॅम्प. नाश्ता करता करता एकमेकांशी ओळख झाली. मी भरत छत्रे, अंबरनाथला राहते. आणि चार्ज होऊन ट्रेकला सुरुवात झाली. रमेश, ज्या केव्ज आहेत, लेणी आहेत, तर कोंडाणा केव्ज का म्हणतात? नाही, असं त्याचं काही त्यांनी म्हणजे हे नाहीये. एक गाव आहे इथे, ते खाली आपण जे थांबलो होतो ते कोंडाणा, त्याच्या जवळचं हे म्हणून कोंडाणा केव्ज त्यांनी दिलेलं आहे. आणि ह्या केव्ज ज्या आहेत त्या ख्रिस्तपूर्व इसवी सन म्हणजे 2ऱ्या शतकातल्या आहेत. आणि ह्याचं वैशिष्ट्य असं होतं की ह्या ज्या केव्ज आहेत ह्या सगळ्या प्राथमिक केव्ज आहेत. म्हणजे भारतात ज्या काय केव्ज चालू झाल्या त्यातल्या पहिल्या टाईपच्या ह्या केव्ज आहेत. आणि ह्या केव्ज त्यांनी खाली हे केलेल्या आहेत आणि पायथ्याला. आणि जेव्हा नंतर त्यांना असं दिसून आलं की खडकातनं पाझरणारे झरे किंवा ह्याच्यामुळे ते पडायला सुरुवात झाली, ढासळायला. मग ते त्यांच्या लक्षात आलं आणि मग त्यांनी ते सगळं बदललं आणि म्हणजे ती कारल्याची वगैरे जी लेणी आहेत म्हणून त्यांनी आता नंतर वरती चालू केली. या ट्रेक मध्ये रमेश यांच्यासारखे काही एक्सपर्ट होते तर काही हौशी नौखे, तर काहींचा हा अगदी पहिलाच ट्रेक होता. ट्रेक म्हणजे खूप पायाला त्रास देणं असं माझा समज होता, पण आता इकडे आल्यावर काहीच मस्तच वाटतंय. कठीण नाही वाटत, असं सोपा वाटतंय मला, कारण पडायची एवढी काय भीती नाही, तिथल्या तिथे पडू. ट्रेकिंग म्हणजे निसर्गाचं निरीक्षण करणं, निसर्गाचा अभ्यास करणं. पण हेच करत असताना अनेकदा अनेकांना आपल्या स्वतःतील काही सुप्त कलागुणांचा देखील शोध लागतो. ट्रेकला गेल्यानंतर फोटोज बघायचो तेव्हा दिसायचं का फोटोज खूप चांगले आले आणि त्याची खंत असायची. आपल्याला काय जमत नाही कारण कॅमेरा नसल्याने. मग त्यानिमित्ताने कॅमेरा घेतला आणि तो एक छंद जोपासला का चांगले फोटोज घ्यायचे. आणि तसे फोटोज घेत गेलो. 4-5 बरेच फोटो आले, 4-5 ट्रेकला चांगले आले. अजूनपर्यंत कोर्स काही केला नाही. जसे आपले रेग्युलर ट्रेकमेट्स आहेत त्यांच्याकडनं नॉलेज घेत घेत का ज्यांना खरोखरच फोटोग्राफीचं नॉलेज आहे त्यांच्याकडनं माहिती घेत का बाबा कसं घ्यायचं काय ते करत फोटो काढतोय. आता जरा बऱ्यापैकी लेवलला आलेलो आहे.
ट्रेकिंग ही अनेकांसाठी एक संधी आहे स्वतःचा शोध घेण्याची, स्वतःच्या क्षमता कौशल्य विकसित करण्याची. एक दिवस असं होतं की खूप जोरात पाऊस पडत होता, आमचे लिटरली पाय स्लिप होत होते, तर काठी जमिनीत घुसून आम्ही वर गेलो.